आज सुनावणी आहे दिशा साहेब, काय प्रार्थना केली का आदित्य साहेब? नाही, मुळामध्ये आमच्या मुंबईतून अनेक मोठमोठ्या पालख्या निघतात. मग साई श्रद्धा असेल, असे अनेक आहेत. म्हणजे एकेका पालखीमध्ये दादरची पालखी तर मानाची पालखी आहे. त्याच्यामध्ये 5,000-1,000 मुलं, ज्येष्ठ नागरिक असे चालतात. आमचं दरवर्षी असं असतं की पालख्यांना भेट द्यायचं. काल आम्ही दुपारी सुरुवात केली. सगळ्या पालख्यांना भेट देत देत आज आम्ही शिर्डीत पोचलो. आणि शिर्डीत जे बाबा आहेत ते सर्वांचे आहेत. आणि माझं असं धारणं आहे की ते आमचे वडील आहेत. आमच्या वडिलांना मुलांनी सच्चाईचं काम केलं आहे तर ते आमच्या सोबतच आहेत. त्यामुळे ह्या शिळ्या कडीला आता जो ऊत आणतायत तर आजही आमचं कोर्ट जो आहे कोर्टात त्याच्यावर आमचा विश्वास आहे. कारण लोकशाहीने चालणारं कोर्ट आहे. बघू, त्यामुळे आम्ही बाबांच्या चरणी शरण येऊ शकतो. या अशा नको त्या वल्गना करण्याच्या नाही. तुम्ही दबाव आणला गेला आहे मुलीच्या वडिलांना असा पण आरोप केला. बघा, मी महापौर होती, स्वतः तिचे वडील अनेकदा भेटायला आले, अनेकदा त्यांच्या मिसेस बद्दल. तेव्हा मी एकटी गेलेली नव्हती. परत परत सांगते, तुमच्यासारखा मीडिया माझ्या बरोबर होता, पोलीस होते स्थानिक, आणि महिला आयोग ज्या रुपाली चाकणकर त्या स्वतः येणार होत्या. ऐन वेळेला त्यांचं कॅन्सल झालं, पण त्यांच्या 2 सदस्य त्याही माझ्यासोबत होत्या. त्यामुळे त्यांच्या समोर एक दुःखी आई वडिलांचं सांत्वन करणं, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यावेळेला 2022ला, म्हणजे घडली गोष्ट 20ला, 2022ला मी गेले होते. त्यांचं त्यावेळेलाही म्हणणं तेच होतं की आम्हाला आमच्या मुलीची बदनामी करतायत आणि आमचं कमवतं आता कोण नाही आहे. आम्ही बघा ह्या अशा चटण्या बिटण्या विकून आमचा उदरनिर्वाह करतोय. महिला बालकल्याण अंतर्गत जर आमच्यासाठी काय करता आलं तर तुम्ही करा. आणि त्यांच्या दुःखी आईबापाची कहाणी ऐकली, बस. ह्याच्या पलीकडे कशाला दबाव आणणार, काय संबंध? आणि त्यामुळे तिथला स्थानिक जो नगरसेवक होता तो जास्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, अमय घोले, ते पण माझ्याबरोबर होते. त्यामुळे महापौर आहे म्हणून टार्गेट करत असतील तर अशा अग्नी परीक्षेला मी सामोरं जाईल. आज सुनावणी आहे, काय वाटतं? नाही, मला काही नाही वाटत आहे. माझा आजही संविधानावर विश्वास आहे. आजही महाराष्ट्राचं पोलीस, मुंबईची पोलीस आणि ज्यानी जे अथॉरिटीनी जे काय नोंदवलं आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे. आणि बाबा तर माझे वडीलच आहेत. म्हणजे मी बाबांकडे कायम येतच असते. त्यामुळे आज आहे म्हणून नव्हे, आमच्या मुंबईच्या पालख्या निघाल्या, आमची मुलं जी शिवसैनिक म्हणून किंवा आमचा मतदार किंवा आमचा मुंबईचा नागरिक हा सगळा पालख्यांमध्ये चालतोय, तर त्यांना भेट द्यावी हा आमचा दरवर्षीचा प्रघात आहे. तो आम्ही केलाय. इतके दिवस थांबवलेलं होतं हे प्रकरण, आता अचानक त्याला त्या अचानक ऊत आलंय ते आता कोर्ट बघेल ना. आपण का त्याच्यावर चर्चा करा? जर कोर्टांच्या काही सांगणं असेल तर सहकार्य नक्की करू. कारण नुसतं दबाव टाकला, सिद्ध करावं लागेल. कारण नुसतं काय तोंडी तोंडी होत नाही. त्यामुळे मी ह्या गोष्टीला घाबरत नाही. माझा विश्वास पूर्ण चराचर सृष्टीला चालवणारे, मग ते आमचे दत्त महाराज, साईबाबा, स्वामी, जे जे गुरुजन आहेत त्यांच्यावर माझा विश्वास. आज आपण लाडू प्रसाद वाटलाय भक्तांना, काय नेमकी? बघा, काही नाही हो. आम्ही मुळातच आमच्या आई वडिलांनी आम्हाला जे संस्कार दिले त्या संस्कारातला तो एक भाग आहे. तो संस्कार तर बाजूला होऊ नाही शकत. त्यामुळे मनामध्ये नको ते विचार नाही. मला जे मिळालं ते इतरांना सगळ्यांना वाटावं. हा जो आई वडिलांकडनं, गुरुजनांकडनं आपल्याला संस्कार मिळालाय तो संस्कारातला एक भाग आहे. नारायणजोगी एखादी कामना असते, इच्छा असते, पूर्ण झाली. माझी एकच कामना असते की माझे जे आता शिर्डीमध्ये चालणारी जी मुलं आहेत, शिर्डीसाठी, बाबांसाठी सुखरूप आपल्या आई बापांच्या छत्रछायेखाली परत जावी. महानगरपालिकेचे निवडणूक अद्यापही होऊ शकत नाही किंवा ढकलले जात आहेत. काय वाटतं? मुंबईत तर खूप ताकद लावली जाते, शिवसेना शिंदे गट असेल किंवा भाजप असेल. नाही, आता ही ताकद आपण पाहिलं, EVMच्या मशीनमधनं ताकद दिसली आहे.
ही ताकद जोर जबरदस्तीमध्ये दिसली आहे. मुंबईकर जनता म्हणजे ही मुंबईचीच नाही, सगळ्या महानगरपालिका, महाराष्ट्रातल्या एकाही महानगरपालिका, नंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, काही ग्रामपंचायती सुद्धा झालेल्या नाहीत. इतकी भीती वाटते. नाही, शेवटचा विषय असा आहे, नारायण राणे म्हटलं की माझ्याकडे पुरावा आहे, लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, मग त्यांनी पुरावे पोलिसांकडे का दिले नसावे? ना हा प्रश्न आता पोलिसांनी त्यांना विचारावा. आहे तर सादर करा, आहेत तर सादर करा, आणि सादर केल्यानंतर जे ठरवेल ते बघू आपण तेव्हाच तेव्हा. त्याचा अर्थ नारायण राणे दिशा भूल करतायत का? मी त्यांना काय दिशा द्यायची आहे ती घ्यायची आहे, त्यांनी घ्यावी. आम्ही आमची दिशा पक्की आहे. कोणावर अन्याय झालाय तर त्याला न्याय मिळालाच पाहिजे. बघा, तुमच्या माध्यमातून मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगेन, असे लबाड भाऊ तुम्हाला पाहिजे का? तुमचा केवढा विश्वासघात केलाय. आणि आमचे संजय राऊत किंवा उद्धवजी किंवा इतर हे तेच सांगत होते, जे ज्यांनी 2022ला घात केलाय तो बहिणींचा पण घात करणार, आणि नाही मिळत आहेत, काय करणार? त्यामुळे सरकार निवडून येण्यासाठी ज्या घोषणा केल्या, मला एक सांगा, एसटीचं भाडं पुन्हा होतं तेच झालं. एसटी तोट्यात गेली आहे, राज्य सरकार तोट्यात गेलंय, असं ज्या सुजाता सैनिक यांनी परिपत्रक काढलंय. काय म्हणावं, अजून किती पर्दाफाश करावा? त्यामुळे आम्ही या सगळीकडे डोळसपणे बघतोय. महिलांचं, आमच्या महिला लाडक्या दोडक्या झाल्या. मुख्यमंत्री होऊन गेले आणि पुन्हा शेतकऱ्यांच्याच जीवावर पुन्हा मुख्यमंत्री होतील असे उद्धव बाळासाहेब ठाकरे सरसकट त्यांनी त्यावेळेला कर्जमाफी दिली होती. 7/12 कोरा कशाला करताय? 7/12 कोऱ्याचा अर्थ कळतो का? 7/12 कोरा म्हणजे मृत्यूनंतर कोरा होतो. कर्जमाफी द्या, 7/12 कोरा करू नका माझ्या शेतकऱ्यांचा, त्यांना कर्जमाफी द्या, ही आमची मागणी आहे.